और अब खबरें विस्तार से। चंद्रपुर स्थित राजुरा का एक छात्रावास भूतों की अफवाह से खाली पड़ा है। परिजनों ने भूतों के खौफ से अपने बच्चों को घर वापस ले जाना शुरू कर दिया है, पर इसमें छात्रों की शिक्षा का नुकसान हो रहा है। आइए देखते हैं आखिर क्या है इस छात्रावास में बसे भूतों का राज। ये है सावित्रीबाई फुले छात्रावास, जो चंद्रपुर जिले के राजुरा तहसील स्थित चिचोली गांव में बसा हुआ है। इस छात्रावास में लगभग 150 छात्र रहते हैं। ये सभी छात्र संस्था के तुकडोजी महाराज माध्यमिक और कनिष्ठ महाविद्यालय के शिक्षकों से शिक्षा लेते हैं। खास बात यह है कि 80% छात्रों को यहाँ संस्था चालकों ने जुगाड़ करके प्रवेश दिया है। ये सभी छात्र लगभग 250 किलोमीटर की दूरी पर स्थित गढ़चिरौली, सिरोंचा ऐसे आसपास के गांवों के रहने वाले हैं। अत्यंत दुर्गम भागों से यहाँ शिक्षा हासिल करने आने का कारण यह है कि दुर्गम भागों में शिक्षा का काफी अभाव है, पर यहाँ भी हर साल की परेशानियाँ कायम है। कभी बिजली गायब तो कभी नहाने के पानी की कमतरता, साथ ही यहाँ खाना बनाने और पीने का पानी भी ठीक नहीं है। इन समस्याओं से यह छात्र हमेशा ही घिरे रहते हैं। ऐसे में एक और परेशानी ने उनके दिल में डर बना दिया है, और वो ये है कि इस छात्रावास में भूत प्रेत और आत्माओं का साया है। कुछ दिन इस बातों पर किसी ने ध्यान नहीं दिया, पर अब छात्र शिकायत करने लगे हैं कि इस छात्रावास में अजीब तरह की आवाजें आ रही है। कभी घुंघरू की आवाज तो कभी बिजली ना होते हुए भी पंखे का घूमना। इस तरह की शिकायतें बढ़ने से छात्रों ने उनके परिजनों को इस घटना की जानकारी दी, जिसके बाद भूत प्रेत के डर से पालकों ने छात्रों को घर ले जाना शुरू कर दिया। आज हालात ये है कि अब तक 125 छात्रों ने भूतों की अफवाह से छात्रावास छोड़ दिया। इतना ही नहीं तो छात्रावास के एक कर्मचारी ने भी छात्रावास के एक बच्चे के शरीर में भगवान आने की कबूली दी है, जिससे छात्रों में पनपे डर के माहौल को और हवा मिल रही है। सर ते म्हणत होते सर इथं भूत दिसत आहे आम्हाला पहिले कधी दिसणार सर, आम्ही 5 वर्षापासून सर कधी दिसणार आम्हाला नाही। त्याने चालले सर आम्हाला म्हणे तुम्ही काऊन जाईन झाली सर म्हणे काहीच नाही सांगलं सर, भूत दिसते म्हणून तेवढे सांगित गेले। आणि एक दिवस आमचे जेवण करता आमच्याकडे आला, आम्हाला जेवण बरोबर केलेलं आहे म्हणे, मी ते रडत होता सर मुलगा। आम्ही समजा गेलो मला भूत दिसायला म्हणे, रडत आमच्या पुढे झाला सर। आज 3-4 खेप रडत आला सर आमच्या पुढेच। आम्हाला काहीच म्हणले नाही, फक्त तुम्ही जात नका म्हणले घराकडे। आम्ही जात नाही म्हणलो, आम्ही 2-3 वर्ष झालं म्हणलो तशीच म्हणलो, आम्हाला भूत दिसलं नाही, काय दिसलं नाही म्हणलो। त्यांना भूत दिसला म्हणते, आम्हाला त्यांना भूत दिसला घाबरले का? मग घाबरले। एक वाढ नाही का डॉक्टर असं आदरायचं म्हणते, त्याच्यामुळे त्याने घाबरून गेले। भूत या हॉस्टेलमध्ये आहे, आम्ही इथं नको राहू, घरी जाऊ सर्वांना। ते पोरीच्या अंगात येत होतं म्हणून ते तेलगू बोलत होते सर, काय समजत नव्हतं। मी दुसऱ्या मुलीला विचारलं होतं तर ते मुलगी म्हणत होती की इथं भूत आहे म्हणते, इथं राहायचं नाही, 5 जणांचा जीव जाते अशी म्हणत होती। 5 जणांचा जीव जाते? हां, इथं जर राहिलं तर 5 जणांचा जीव जाते, इथं भूत आहे, इकडून येते, त्या शाळेवर बसते अशी म्हणत होती। अशी हालत होती। कशी हालत? अशी हालत, केस पूर्ण सोडले होते, केस सोडून हालत होती। मी सुरुवातीच्या दिवशी आलं होतं त्या दिवशी जाऊन बघली होती। ते त्याच्यामुळेच गेले, ते भीतीनच गेले। एवढाले मुलं इकडे बी नाही का भूत आलं असेच म्हणत होते। ते मुली पण तशाच म्हणत होत्या, भूत आहे, आम्ही राहत नाही, आम्हाला भीती वाटते असंच म्हणत। वर्गात नाही, तिथं रूमवरच त्यांच्या। मग शांत कशी व्हायची? ते त्यांच्या सोबतच्या 2 मुली काय केलं, ते हळद भिजवत होत्या, तिच्या चेहऱ्याला लावत होत्या आणि कुंकू भिजून पायाला लावत होत्या। त्या मुलीच्या हातावर असं थोडं हळद येत होत्या, ते सगळ्या मुलीला लावत होते। झालं इतकं। एक दिवस जाऊन पाहिलं मी, दुसऱ्या दिवशी नाही गेलं। मग स्वयंपाक करत होतो, मग नाही गेलं, काहीच नाही, आरती नाही, काहीच नाही। एक मुलगी अशी समोर बसून होती, तिने हळद भिजवली, तिच्या पूर्ण चेहऱ्याला लावली, कुंकू भिजून पायाला लावलं, बस। यह भूत प्रेत का चक्कर ना होकर महज भूत के होने की अफवाह है।
ऐसे में मन में कोई शंका न रखते हुए बच्चों को छात्रावास में वापस लाने का निवेदन सावित्रीबाई फुले छात्रावास के व्यवस्थापन ने परिजनों को किया है। उनका मानना है कि कुछ बच्चों की शिक्षा हासिल करने में रुचि नहीं है, इसीलिए ये भूतों की अफवाह फैलाई गई है। काही विद्यार्थ्यांना मुलीनं बोंब केली की बाबा भूत आहे इथं म्हणून. आता भूत तो कधी कोणाला आता 16 वर्ष झाले भूत तो कधी दिसलंच नाही सर. नाही सुविधा वगैरे तो सगळं काय आहे सर. आपण आता पाहतच आहात एवढं ग्राउंड आहे, स्वच्छता आहे. ते आले बुधवारपासून तो कंटिन्यू 8 दिवस सारखा पाऊस होता आणि माझं बोरवेल हा इलेक्ट्रिकवर असल्यावर बैलबंडीनं पाणी आणलंय गावातून. पूर्ण 6 दिवस लाईन नव्हती आणि त्यांना शिकायचंच नव्हतं, त्यामुळं ते काहीतरी बहाणे करून चालले गेले की कोणी माझ्या अंगात येते, देवी येते, असं येते तसं येते. बऱ्याच ते काय तेलुगू भाषेत बोलायचे आणि ते सांगायचे त्यांच्यात. काही त्याच्यातले मराठी विद्यार्थी होते, त्यांना सांगितलं की सर अशी बोलत आहे की भूत दिसलंय आम्हाला. तसं त्याच्याबद्दल आता अंधश्रद्धा आहे ते त्याच्याबद्दल आता काहीतरी कार्यक्रम घ्यावा लागेल ना. भूत तो काही आता आपण पकडून असं आहे पकडून त्याला बाहेर. चिचोली के भूतों के अफवाह के विषय में अंधश्रद्धा निर्मूलन समिति के कार्यकर्ताओं ने छात्रावास में भेंट दी और उपदेशन किया कि इस अफवाह पर ध्यान न देते हुए विद्यार्थी अपने छात्रावास में वापस आकर अपनी शिक्षा की ओर ध्यान दें. आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला इथं राहायचं नव्हतं असं एकंदरीत त्यांच्या चर्चेवरून आढळलं, लक्षात येते. आणि मग त्या मुलीला इथं राहायचं नसल्यामुळे तिने बहाणा केला की बा आपण असं जर नाटक केलं तर आपण इथून जाता येईल परत. आणि जात असताना ती सुरुवातीला अशी चर्चा होती अंगात आणायचं आणि म्हणायची की बाई इथं पुन्हा 5 जीव घेणार आहे, भूत ह्या शाळेमध्ये आहे. त्याच्यामुळे आणखी विद्यार्थी भयभीत झाले आणि ती काही मुलींना असे सांगायची की बा हातावर हळद घ्यायचं आणि ते हळद स्वतःच्या चेहऱ्याला लावू म्हणायचं आणि मुलींच्या पण चेहऱ्याला हळद लावायची, पायाला कुंकू लावायचं आणि बराच वेळ असं ते झुलत राहायची आणि नंतर शांत व्हायचे. हा प्रकार पाहून बाकीच्या मुली पण घाबरल्या आणि स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये विज्ञानवादी शिक्षण नसल्यामुळे आणि परंपरागत अंधश्रद्धाळू असल्यामुळे ते भयभीत झाले आणि कुणालाही न सांगता ते सरळ आपल्या गावाला परत गेलेले आहे. आणि अतिशय सांगायची गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही आला, बऱ्याचशा लोकांमध्ये अजून याबाबत जनजागृती होत आहे. परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण हे प्राथमिक शाळांपासून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचं आहे. शाळेमध्ये जर आपण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये बद्दल आपण जर फरक जर शिकवला, त्यांना जर आपण याच्याबद्दल माहिती दिली तर विद्यार्थी कुठेतरी एक प्रगतशील होईल, विज्ञानवादी होईल. गौरतलब रहे कि दर साल जून या जुलाई माह से स्कूल शुरू होती है। ऐसे में भी दुर्गम भागों के छात्रों को इस शिक्षा की धारा में जुड़ने में समय लग जाता है। ऐसे में भूतों की कहानी से फिलहाल इन बच्चों की शिक्षा का नुकसान होता दिखाई दे रहा है। बहरहाल इन भूतों की अफवाह के पीछे का कारण छात्रावास की असुविधा है या फिर कोई वजह, ये ढूंढना बेहद जरूरी हो गया है, क्योंकि अब तक इस छात्रावास से किसी को भी भूत नहीं दिखा है। लेकिन एक लड़की ने उसे भूत दिखाई देने की बात कबूल करते हुए पूरे छात्रावास को डर के साए में जीने के लिए मजबूर कर दिया है। ऐसे में बच्चों की शिक्षा की हानि हो रही है, जो बेहद चिंता का विषय बन गया है। चंद्रपुर से हैदर शेख की रिपोर्ट, GTPL न्यूज़ 24 के लिए।